श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, काही नाती रक्ताची असतात, काही नाती मनाची असतात, पण आपल्या आयुष्याला खरं अर्थपूर्ण बनवणारं नातं म्हणजे घर आणि संसाराचं नातं. बाहेरच्या जगात आपण कितीही यश मोठं मिळवलं, आपण कितीही पैसा कमावला, आपण कितीही प्रतिष्ठा मिळवली, तरी दिवसाच्या शेवटी मनाला समाधान मिळतं ते आपल्या माणसांच्या सहवासातच. घर म्हणजे फक्त चार भिंती, छप्पर, वस्तू आणि सुख सोयी नाहीत. घर म्हणजे कोणीतरी आपली वाट पाहणं, आपल्या थकलेल्या चेहऱ्यावरचं दुःख शब्दाशिवाय ओळखणं, आपण चुकलो तर समजून घेणं आणि आपण पडल्यावर हात देऊन उभं करणं. संसार म्हणजे रोज फुलणाऱ्या प्रेमाची गोष्ट नसते. कधी त्यात रुसवे असतात, कधी मतभेद असतात, कधी परिस्थितीची परीक्षा असते, तर कधी एकमेकांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवण्याची वेळ येते. श्रोते हो, विशेषतः नवरा बायकोचं नातं हे दोन व्यक्तींचं नातं असलं तरी त्याच्या सावलीत संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य वाढत असतं. या नात्यात प्रेम जितकं महत्वाचं आहे, तितकाच विश्वास, आदर, संयम आणि एकमेकांच्या कष्टाची जाणीवही महत्वाची आहे. कारण संसारात नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी वेळेवर विचारलेलं काय झालं, कधी शांतपणे हात धरलेला, कधी न बोलता केलेली मदत आणि कधी रागाच्या क्षणी गप्प राहिलेला एक शब्दही नातं वाचवू शकतो. श्रोते हो, आपण बाहेरच्या माणसांसमोर आपली प्रतिष्ठा जपतो, पण आपल्या घरातील माणसांच्या मनाचा विचार आपण किती करतो हा खरा प्रश्न आहे. जग आपल्याला चांगलं म्हणावं यापेक्षा घरातील माणसांनी आपल्याला चांगला माणूस म्हणावं हीच खरी कमाई असते. श्रोते हो, आणि चारित्र्य ते लोकांसमोर सिद्ध करण्याची गोष्ट नाही. कोणी पाहत नसताना आपण कोण आहोत, आपल्या मनात कोणासाठी काय आहे आणि मिळालेल्या संधीचा आपण कसा उपयोग करतो, यातून चारित्र्य घडतं. पैसा, पद, प्रसिद्धी आणि सत्ता माणसाला मोठं दाखवू शकतात, पण स्वच्छ चारित्र्यच माणसाला खऱ्या अर्थानं मोठं बनवत असतं. म्हणून श्रोते हो, आजचे हे विचार केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर थोडं थांबून स्वतःच्या घराकडं, आपल्या संसाराकडं आणि आपल्या माणसांकडं पुन्हा एकदा प्रेमानं पाहण्यासाठी. कदाचित श्रोते हो, एखादा विचार तुम्हाला तुमची चूक दाखवेल, कदाचित एखादा विचार तुमच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीची किंमत जाणवून देईल, कदाचित एखादा विचार एखादं तुटत चाललेलं नातं पुन्हा जोडण्याची इच्छा निर्माण करेल. कारण श्रोते हो, संसार परिपूर्ण माणसांनी होत नाही, तर एकमेकांच्या अपूर्णतेला समजून घेणाऱ्या माणसांनी सुंदर होतो. श्रोते हो, म्हणून थोडं मन शांत ठेवा, आपल्या माणसांना आठवा आणि घर, संसार, नवरा बायकोचं नातं आणि चारित्र्य आणि त्याचबरोबर आपलं कुटुंब यांच्याबद्दल मनाला भिडणारे काही वास्तववादी विचार आज घेऊन आलोय. पटलं तर नक्की विचार करा. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात किती पैसा कमावला, किती मोठं घर बांधलं किंवा किती लोकांना मागं टाकलं, यापेक्षा कोण आपल्या सोबत होतं, कोणासाठी आपण थांबलो आणि कोणाला आपल्या प्रेमाची जाणीव करून दिली हे जास्त आठवतं. म्हणून संसार करताना एकमेकांना हरवण्याच्या स्पर्धेत जगू नका. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आजच आपल्या माणसांना जपून घ्या. कारण घर पुन्हा बांधता येतं, पण गेलेला काळ आणि निघून गेलेली माणसं परत मिळत नाहीत. आपल्या माणसांसाठी मनात प्रेम असतं, पण ते बोलून दाखवायला आपण अनेकदा कंजूष असतो. तू आहेस म्हणून खरं आहे, तुझ्यामुळे हे शक्य झालं, तुझी मला गरज आहे, हे चार शब्द कधी कधी मोठ्या भेट वस्तूपेक्षा जास्त समाधान देतात. कारण माणसाला नेहमी वस्तूंची गरज नसते. कधी कधी त्याला फक्त आपली किंमत कोणाच्या मनात आहे हे ऐकायचं असतं. एकमेकांना सांभाळायला शिकावं, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न आधीचा एक वेगळा प्रवास असतो. काही अपयश असतात, काही चुका असतात, काही न बोललेल्या वेदना असतात. त्या सगळ्यांची चौकशी करून नातं मजबूत होत नाही. उलट आजचा माणूस कालपेक्षा चांगला आहे का,
तो तुमच्यासाठी प्रामाणिक आहे का आणि तुमच्यासोबत उभा आहे का हे पाहणं अधिक महत्वाचं आहे. पैसा गेला तर पुन्हा कमावता येतो, प्रतिष्ठा गेली तर पुन्हा मिळवता येते, पण चारित्र्यावरचा डाग सहज पुसता येत नाही. म्हणून आयुष्यात कितीही मोठी संधी आली तरी स्वतःच्या तत्वांची किंमत मोजून ती मिळवू नका. कारण जग तुमच्या यशाची तारीफ काही दिवस करेल, पण तुमच्या चुकीची चर्चा अनेक वर्ष करेल. म्हणून यशापेक्षा स्वच्छ मन घेऊन जगणं मोठं आहे. घरात ज्याचा आवाज मोठा असतो तो मोठा माणूस असेलच असं नाही. कधी कधी सगळं ऐकून घेणारा, राग येऊन घेणारा आणि योग्य वेळी शांत राहणारा माणूसच घराला तुटण्यापासून वाचवत असतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं म्हणजे शहाणपण नाही. काही वेळा नातं वाचवण्यासाठी मौन स्वीकारावं लागतं. त्या मौनात कमजोरी नसते, त्यात नात्याची काळजी असते. ज्यानं चूक केली त्याला आयुष्यभर त्या चुकीची शिक्षा देत राहणं म्हणजे नातं टिकवणं नव्हे. माणूस बदलत असेल, पश्चाताप करत असेल आणि पुन्हा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला एक संधी द्यायला शिकावं. कारण प्रत्येकाला आपल्या भूतकाळापेक्षा चांगलं वर्तमान जगण्याची संधी मिळायला हवी. जुन्या चुका आठवणी म्हणून ठेवा, शस्त्र म्हणून नाही. विश्वास तुटण्याआधी अनेकदा नातं तुटत नाही, पण संशय वाढत गेला की मन एकमेकांपासून दूर जाऊ लागतं. प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागणं म्हणजे प्रेमाची खात्री नव्हे. प्रेमात प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो, पण समोरच्याला सतत आरोपी बनवण्याचा अधिकार नसतो. विश्वास हा मागून मिळत नाही, तो आपल्या वागण्यातून निर्माण करावा लागतो. आई वडिलांच्या भांडणाचा आवाज मुलांच्या कानावरून जातो, पण त्याचे परिणाम त्यांच्या मनात वर्षानुवर्ष राहतात. मुलांना मोठं घर, महागडे कपडे आणि भरपूर सुविधा देण्यापेक्षा आई वडील एकमेकांशी सन्मानानं बोलताना दिसणं अधिक मौल्यवान असतं. कारण मुलं आपण सांगतो तेवढं शिकत नाहीत, आपण घरात कसं जगतो हे पाहून जास्त शिकतात. नवरा बायकोमध्ये झालेला प्रत्येक वाद नातेवाईकांना, मित्रांना किंवा समाजाला सांगण्याची गरज नसते. कारण आज तुम्ही रागात सांगितलेली गोष्ट उद्या तुम्ही विसराल, पण ऐकणारे लोक ती आयुष्यभर लक्षात ठेवतील. संसारातील काही जखमा घरातच भरून काढाव्या लागतात, कारण नातं वाचवणारे हात घरात असतात. बाहेरचे लोक अनेकदा फक्त निर्णय देतात. कधी कधी बायको घरात दिवसभर काय करते हे कुणालाच दिसत नाही. तिच्या हातानं केलेला स्वयंपाक, मुलांची काळजी, घरातील माणसांची चिंता, नवऱ्याच्या अडचणीमध्ये दिलेला आधार, या सगळ्याला पगाराची पावती नसते. म्हणून तिचं काम छोटं समजू नका आणि बायकोनंही नवऱ्याच्या बाहेरच्या जगाशी चाललेल्या संघर्षाला कमी लेखू नका. दोघंही वेगवेगळ्या रणांगणावर लढत असतात, फक्त युद्धाची दिशा वेगळी असते. पैशाची कमतरता अनेकदा घराला त्रास देते, पण माणुसकीची कमतरता घर उद्ध्वस्त करते. कमी पैशात संसार चालवता येतो, साधं जीवन जगता येतं, पण सततचा अपमान, अविश्वास आणि तुच्छतेची भाषा सहन करून घर टिकवणं कठीण असतं. म्हणून घरात पैसा असणे इतकंच महत्वाचं आहे, घरात शांतता आणि सन्मान टिकवणं. प्रेमात कधी भावना कमी जास्त होऊ शकतात, राग येऊ शकतो, गैरसमज होऊ शकतात, पण एकमेकांबद्दलचा आदर जिवंत असेल तर नातं पुन्हा सावरता येतं. नवऱ्यानं बायकोच्या कष्टाचा आदर करावा आणि बायकोनं नवऱ्याच्या संघर्षाचा. कारण संसारात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काहीतरी गमावत असतो, फक्त ते दिसत नसतं. माणूस लोकांसमोर किती चांगला दिसतो यापेक्षा कुणी पाहत नसताना तो कसा वागतो यावर त्याचं खरं चारित्र्य ठरतं. प्रसिद्धी मिळवण्यासाठी
चांगलं वागणं सोपं असतं, पण कोणी कौतुक करणार नाही, कुणाला कळणार नाही. अशा वेळीही चुकीचा मार्ग न निवडणं ही खरी माणुसकी आहे. कारण चेहरा लोकांना दिसतो, पण चारित्र्याचा आरसा स्वतःच्या मनासमोर असतो. संसारात प्रत्येक वादात कोण बरोबर आणि कोण चूक हे सिद्ध करण्यापेक्षा शेवटी दोघांचं नातं टिकतंय का हे पाहणं महत्वाचं असतं. नवरा जिंकला आणि बायको हारली, किंवा बायको जिंकली आणि नवरा हारला, तर त्या विजयाला अर्थ नसतो. कारण संसारात एकाचा विजय म्हणजे दुसऱ्याचा पराभव नसतो. दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं तरच तो खरा विजय असतो. घर किती मोठं आहे, त्यात किती खोल्या आहेत, किंवा किती महागडं फर्निचर आहे, यापेक्षा त्या घरात एकमेकांसाठी किती जागा आहे हे महत्वाचं असतं. घरात मतभेद असतील तरी चालतात, पण मनभेद वाढू नयेत. कारण भांडणानंतर पुन्हा बोलता येतं, पण मनातून उतरलेली व्यक्ती पुन्हा मनात बसवणं फार कठीण असतं. घर सुंदर वस्तूंनी नाही, तर सुंदर वागणाऱ्या माणसाने सुंदर होतं.